महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कांद्याला भाव मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक। छत्रपती संभाजीनगर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। वाढता उत्पादन खर्च आणि बाजारात मिळणारा कमी दर यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि कांद्याला योग्य हमीभाव जाहीर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। सरकारने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। कांद्याला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्याचे नुकसान थांबावे आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने घेतली आक्रमक भूमिका। आम्ही आज कलेक्टर साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा छत्रपती संभाजीनगर पक्षाच्या वतीने शेतकऱ्याच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं। आणि निवेदन देण्याचं कारण की सद्यस्थितीमध्ये आपण पाहिलं असेल की कांद्याचं शेती उत्पादन जी पीक आहे तर प्रामुख्याने सध्या कांदा आहे, मका आहे, गहू आहे, कपाशी आहे, जेवढे काही शेती उत्पादन माल आहे याला अजिबात भाव नाही आहे। लोक हे रस्त्यावर फेकायला लागले, सडायला लागले। ग्रामीण भागातून जाऊन बघा, म्हणजे जे त्याला खर्च केला तो सुद्धा वसूल होत नाही आणि शेतकरी वर्ग त्रस्त आहे। सरकार याच्याकडे कुठल्याही प्रकारचं याच्याकडे लक्ष नाही आहे। आता आमचं म्हणायची एकाधिकार खरेदी योजना आहे सरकारची की त्या हमी भावामध्ये सरकारने ही सगळी पिकं खरेदी केली पाहिजेत। आणि एक्सपोर्ट बंद आहे त्याच्यामुळे किमती कमी झाल्या। जर निर्यात चालू असेल तर त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली भाव वाढतात, तर निर्यातही बंद आहे, त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आहे। त्याचबरोबर दुसरा प्रश्न आमचा आहे की आता सध्या शेतीचे दिवस आहेत, शेती मशागत करायची, चांगलं पीक आता जूनमध्ये पाऊस पडणार आहे, तुम्हाला माहिती आहे ही सगळी लगबग सुरू आहे। आणि सगळे आता शेती जवळपास ट्रॅक्टरवर चालते। जे काही शेतीचे अवजार आहेत ते हे सगळे डिझेलवरती आहेत, पेट्रोलवरती आहेत शेती मशागतीचे। तर याला आता डिझेल पेट्रोलच मिळत नाही ग्रामीण भागामध्ये। जे काही थोडंफार हे रांगा लावून लावून लोक कदरले तर रात्र दिवस उभे राहतात, निघून जातात। म्हणजे हे एक मोठी समस्या आहे। गॅस मिळत नाहीये, लोक याला मिळत नाही। आधी जे काही खताचे काही जे शेती उत्पादनाला जे लागतं, खतं, औषधं, बियाणे, याच्या किमती भरमसाठ वाढल्या। तर मला वाटतं त्या किमती सुद्धा शासनाने कमी केल्या पाहिजेत। असे अनेक प्रश्न आमचे या ठिकाणी होते। आणि याच्यात बियाला म्हणजे उत्पादित मालाला शेतीला भाव मिळत नाही आणि जे चढलेले भाव आहे शेतीला खर्च लागणारे त्याच्या किमती कमी होत नाही आणि डिझेल पेट्रोल मिळेल याची कधी हमी नाही आहे। ह्या सगळ्या अनेक समस्या आहेत त्याच्यामध्ये की विम्याचा प्रश्न शेतकऱ्याचा आहे। शेतकऱ्याला विमा भरून अनेक किती दिवस झाले याच्यासाठी वर्षानुवर्ष लोक भांडतात, त्याच्यासाठी ते विमा शेतकऱ्याला मिळत नाही। कर्जमाफीचं गाजर दाखवलं, आता परवाच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सुतवाच केलं की आम्ही सरसकट 3 लाखाची कर्जमाफी करतोय, परंतु ते तसं बोलतात परंतु प्रॅक्टिकल करताना आमचं म्हणणं की त्यांनी सरसकट कर्जमाफी केली पाहिजे आणि त्याच्यावरती कुठल्याही अटी घालू नयेत। त्यांचं आता याला गाडी आहे, त्याला घोडी आहे। आता एखादा माणूस हे सदन शेतकरी झाला तर तो गाडी घेणारच आहे, तो फिरणारच आहे, काही थोडंसं करेल। परंतु या 90% शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। आणि ज्या शेतकऱ्याकडे पहिले 50 एकर जमीन होती, 25 एकर होती, एक 2-2 एकर थांबला। कारण तर प्रत्येक वर्षी मुलीचं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे, विकत राहतो, कर्ज फेडायला विकत राहतो, सारखा शेतकरी परेशान झालाय। म्हणून आता या सरकारने हे शेतकऱ्याचे प्रश्न गांभीर्याने घेतले पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं पाहिजे। पुढचं पाऊल काय राहणार? पुढचं पाऊल काय राहणार? आम्ही जर आता हे तातडीने जर यांनी लक्ष घातलं नाही या गोष्टीमध्ये, हे जर झालं नाही तर मला असं वाटतं की आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वतीने, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी मोठे आंदोलन करणार आहोत। मग त्याला कोणतंही आंदोलन असेल, त्याचं आम्ही रास्ता रोको आंदोलन असेल, उग्र स्वरूपाचे जे आंदोलन आहेत आतापर्यंत आम्ही संयमी स्वभावाने हे शांततेने आंदोलन केले। परंतु जर आता हे कधी थांबणार नसेल आणि याच्यात काही प्रगती होणार नसेल, गुंडगिरी किती वाढली आहे आपण पाहतो, गुंडगिरी वाढली। काल तुम्ही पाहिले नीटचे पेपरच फुटत आहेत आणि हे पेपर फुटून सनी किती लोक आज त्याच्यात होतात, सगळे आजपर्यंत बोगस लोकांनी डिग्री घेतलेल्या आहेत। आणि आमचे गरीब मुलं जे काही जे क्लास लावू शकत नाही, पैसा खर्च करू शकत नाही, याला नोकऱ्या नाही आहेत आणि सगळे बोगस लोक याची मोठ्या प्रमाणात चौकशी झाली पाहिजे। या लोकांचे सगळे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। आता 1-2 जणांना गुन्हे दाखल केले तात्पुरतं होतं आणि तो विषय संपतो।
तर ह्या पद्धतीने जर हे आम्ही सगळ्या मागण्या आता याच्यात दिल्या ते तुम्हालाही पाठवतो, परंतु जर हे तातडीने आणि हा जर निर्णय घेतला नाही शासनाने तर मात्र आम्ही रस्त्यावर उतरू आणि आम्ही जीवाची पर्वा सुद्धा ते करणार नाही, एवढंच या निमित्ताने आज सांगतो. सर बोला. वर्षामध्ये त्यात बदल नाहीये. ती पायाभूत किंमत महागाई भत्त्याशी रिलेट व्हायला पाहिजे, कारण महागाई वाढला की सगळ्याचे रेट वाढतात, पण शेतकऱ्याला मिळणारा पैसा तेवढाच मिळतो. तो शेतकरी रडतो, त्यांचे मुलं ते शेती विकून शिकवतात, त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो. त्यांच्या मुली शिकायला जातात, त्यांच्यावर बलात्कार व्हायला लागले. काय चाललंय काय या राज्यामध्ये, आणि या राज्यामधले ज्या प्रसंग होत आहेत वेगवेगळ्या, त्याच्यातून असं दिसतं की हे राज्य त्या लायकीचे नाहीयेत राज्य करते की हे राज्य चालू शकते. मोठमोठे भ्रष्टाचार आपल्यात औरंगाबादच्या काही लोकांच्या कोटी टेंडर मिळत आहेत, कसे मिळत आहेत, त्यांनाच का मिळतात आहे, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. आणि शेतकऱ्यांना बेसिकली जोपर्यंत पायाभूत किमतीमध्ये वाढ होणार नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही. कर्जमाफी तर केलीच पाहिजे, पण त्याचबरोबर पायाभूत किमतीमध्ये वाढ तात्काळ करणं आणि ते महागाई भत्त्याशी रिलेट झालं पाहिजे. जसं नोकरीवाल्याला, सरकारी नोकऱ्याला महागाई वाढली की 3%, 5% महागाई भरतात, तसे MSP पण वाढली पाहिजे ताबडतोब, तरच शेतकरी पुढे जाऊ शकतील, नाही तर शेतकरी जगणार नाही. तर हे आमचं राष्ट्रवादी पक्ष शरद पवार तर्फे आमचं हे निवेदन आहे. धन्यवाद. माझं नाव संजय डोंगावकर, मी प्रदेश सरचिटणीस OBC सेल महाराष्ट्र. आता जो आपण बघत आहे की असह्य उन्हाळा असा या ठिकाणी आहे आणि दिवसेंदिवस तापमान वाढत जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे. शेतकऱ्यांच्या बाजार भाव जो आहे, त्यांच्या मालाला बाजारभाव मिळत नाहीये आणि ते थकीत त्यांचं बिल आहे, जे पीक विम्याचे बिल आहे, त्याच्या देण्यामध्ये पण दिरंगाई होत आहे. आणि त्यामुळे शेतकरी हा प्रचंड एकतर वाढत्या तापमानामुळे, उन्हामुळे आणि ह्या भाव न मिळाल्यामुळे किंवा त्यांचे वेतन बिल न मिळाल्यामुळे आज प्रचंड अडचणीत आहे. त्यासाठी आम्ही आज पक्षाच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरून हे आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना त्याबद्दल आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. निवेदनामध्ये शेतकऱ्यांचा बाजार भाव मिळाला पाहिजे आणि ते वेळेवर मिळालं पाहिजे अशा मागणी त्या ठिकाणी. आम्ही सर्व शेतकऱ्यांना आवाहन करणार आहोत की या ठिकाणी आम्ही पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करत आहोत. नक्कीच आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्यांच्या ज्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.